सरकारनं सगळ्याच योजनांसाठी तिजोरी उघडून ठेवली आहे। मात्र सरकारच्या तिजोरीत पैसे नसल्यानं येत्या काळात थकबाकीदार कंत्राटदार आत्महत्या करण्याची शक्यता नाकारता येत नाही। जाहिरातींवर कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जातोय। यामुळे महाराष्ट्राची लूट करणारं हे सरकार असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी धुळ्यातील शिवस्वराज्य यात्रेतून सरकारवर केली आहे। येत्या निवडणुकांमध्ये सर्वांनी एकोप्याने राहून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून दिल्यास धुळे हे खानदेशातील सर्वोत्तम शहर करणार असं आश्वासन देखील पाटलांनी धुळेकरांना दिलंय। येणाऱ्या काळात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे। मात्र हिंदू मुस्लिम वाद लावून त्यातून राजकीय पोळी भाजण्याचं काम सरकार करतंय। सतत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या माणसांना देखील सरकारचा पाठिंबा आहे। यामुळे त्यांचा हेतू भांडण लावणं आहे। नागरिकांनो, सावध रहा, कुणालाही प्रतिसाद देऊ नका असं आवाहन शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून जयंत पाटील यांनी हिंदू मुस्लिम बांधवांना केलंय। त्याच्या आधी काही षडयंत्र महाराष्ट्रात सुरू आहे। धुळे शहरात अल्पसंख्याक समाज मोठ्या समाजात प्रमाणात राहतो, मालेगावला राहतो। आमचे संदीप बेडसे आणि आमचे कामराज निकम यांच्याकडे काल संध्याकाळी आमचा कार्यक्रम होता। पण ज्या शहरात आमचा कार्यक्रम होणार होता त्या शहरात दंगल घडली नाही, घडवण्यात आली। ज्यांच्या हातात दांडकं होती, ज्यांच्या हातात दगड होते, त्यांच्यावर केसेस नाही। जे तिथं नव्हतेच त्यांच्यावर केसेस घालण्याचं पाप पोलीस यंत्रणेनं त्या दोंडाईचा शहरात केलं। पोलिसांनी पत्र दिलं की शिवस्वराज्य यात्रा करू नका, शहरात तणाव आहे। ठीक आहे, आमचे काय गाडीने प्रवास करणारे लोक आहे, पण कर्ज काढू आणि हेलिकॉप्टरने तुमच्याकडे येऊ आणि तोंडायची सभा करू, छोडही गेली। त्यामुळं महाराष्ट्रामध्ये जातीय प्रयत्न जर कोणी करत असतील आणि त्याची विधान करणारे लोक, सत्तेत बसणारे आमदार असतील, तर हे जाहीर आहे की सरकारमध्ये बसलेल्या लोकांचा त्यांना पाठिंबा आहे आणि सरकार जाणार आहे। जायच्या आधी शेवटचा पर्याय म्हणजे हिंदू आणि मुस्लिम दोन लोकांना नेऊन ठेवायचे आणि त्यातनं काही पोळी भाजता येते का बघायचं। पण मला त्यांना सांगायचं ही जुनी स्टाईल आहे। 22 वर्षापूर्वी ठीक आहे, तुम्ही याच पद्धतीने सत्तेवर आला, पण आज महाराष्ट्रातला मुस्लिम समाज देखील शहाणा झालेला आहे। तुमचा यातला डाव त्यांनाही कळतो आणि हिंदू समाजालाही कळायला लागले की आता इलेक्शनच्या आधी दंगा का व्हायला लागलेला। दोन्ही बाजूने संयम बाळगा, थोडस कोणालाही कोणत्याही प्रकारे भावना उद्दीप्त करणारं भाषण करणाऱ्यांना प्रतिसाद द्यायची गरज नाही, कारण त्यांचा हेतू हा धर्माचं भांडण करून निवडणुकीच्या बाबतीत आहे। हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून देण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा। मला खात्री आहे की आपण सगळे एक राहिलो, शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सगळे एकसंघपणाने काम करायला लागले तर निश्चितपणाने या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार। या शिवस्वराज्य यात्रेपूर्वी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची शहरातील शिवतीर्थ चौकातून ट्रॅक्टर रॅली काढत जंगी स्वागत करण्यात आलं। पुढे रॅली मार्गस्थ होत हिरे भवन या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात झाली। महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। रणजित राजे भोसले यांनी केलेल्या अभूतपूर्व स्वागताचं जयंत पाटलांनी यावेळी तोंड भरून कौतुक केलंय। आम्ही शिवसेनेशी बोलतोय, काँग्रेस पक्षाशी बोलतोय, पुढच्या 2-4 तारखेपर्यंत काही ना काही निर्णय होईल आणि आपल्याला सगळ्यांना कामाला लागायचंय। या महाराष्ट्रातलं भ्रष्ट सरकार बाजूला करण्यासाठी आपण सगळ्यांनी ताकदीने एकसंघ राहून काम करूया। मी रणजित राजे यांचं मनपूर्वक आभार मानेन की त्यांनी बराच प्रयत्न करून आजची ही आमची गावात मिरवणूक काढली आणि इतिहास जतन करण्याची
करण्याचं काम किती उत्तमपणाने तिथं झालंय हे बघितलं. पण आपल्या सगळ्यांना इथं एकत्रित बसवा, आमच्या बरोबर कोणी येऊ नका असं मी रणजित राजेंना सारखं सांगतो. त्यामुळं आपण इथे बसला आणि पथनाट्य बघितलं. एक वेगळा विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्यात यश आलं. व्यापारी नाराज आहेत, युवक बेरोजगार आहेत, नगरपालिकेतल्या भ्रष्टाचारामुळे पायाभूत सुविधांचा शहरामध्ये अभाव आहे. धुळ्याची जबाबदारी जेव्हा जेव्हा ज्यांना दिली त्यांनी या धुळे शहराचा विकास केला नाही. हीच धुळेकरांच्या मनातली खंत आहे आणि ती खंत भरून काढण्याचं काम महाविकास आघाडी उद्याच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर करेल. आणि धुळे शहर हे या खानदेशातलं एक सर्वोत्तम सुविधा असणारं शहर म्हणून आम्ही या धुळे शहराचा विकास करण्याचं काम करू, हे वचन महाविकास. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट रोहिणी खडसे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले, जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे, प्रदेश चिटणीस कामराज निकम, डॉक्टर जितेंद्र ठाकूर, कल्पना महाले यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये वाटप करण्यात येत असलेल्या धान्यात प्लास्टिक सदृश्य तांदूळ आढळून येत असल्यानं रेशनचं धान्य वापरणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. यातच आता धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या थाळनेर या ठिकाणी देखील रेशन दुकानात प्लास्टिक सदृश्य तांदूळ आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या ठिकाणच्या काही नागरिकांनी रेशनमधून धान्य घेतलं. यावेळी तांदूळ धुतल्यानंतर तांदूळ पाण्यावर तरंगू लागल्यानं त्यांनी हे तांदूळ तव्यावर गरम करून पाहिले. यावेळी तांदूळ प्लास्टिक प्रमाणे विरघळत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. दरम्यान याबाबत त्यांनी सरपंच मेघा निकम यांच्याकडे तक्रार केली असता सरपंचांनी याची गांभीर्यानं दखल घेत शिरपूर तहसीलदारांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून याबाबत तक्रार केली आहे. थाळनेर येथे काही ग्रामस्थांची तक्रार आली होती की तांदळामध्ये काही प्लास्टिकचे कण आढळून येत आहेत, प्लास्टिकचे तांदूळ आढळत आहे आणि त्या प्रकारचे व्हिडिओ त्यांनी शेअर केले. अशा तांदूळ जाळला असता तो एकत्र झाला आणि चिकटून बसला. त्याच्यानंतर हे जे प्लास्टिकचे तांदळाचे कण आहेत ते पाण्यात तरंगले. त्याच्यावरनं त्याच्यात काहीतरी असं मिसळ आहे, असं भेसळ आहे असं लक्षात आलेलं आहे आणि ग्रामस्थांच्या या तक्रारीची दखल घेऊन आम्ही सर्व पदाधिकारी रेशन दुकानावर चौकशीसाठी आलो आणि तिथेही काही अंशी ते आम्हाला सापडून आलेलं आहे. त्याच्यानुसार ह्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी सकाळी व्हॉट्सअपच्या माध्यमाने मान्य तहसीलदार साहेबांना या गोष्टीची कल्पना दिलेली आहे. आपली तक्रार त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. शासनाने सुद्धा परत एकदा माझं असं म्हणणं आहे की शासनाने सुद्धा याच्यात काळजीपूर्वक आणि याच्याने दखल घ्यायला लागेल आणि जर खरंच त्याच्यात कोणी गोष्टी असेल तर त्या गोष्टींवर कारवाई होईल आणि हा अन्न पुरवठा चांगल्या पद्धतीचा परत नियमित करावा असं मी शासनाला विनंती करतो. काल आमच्याकडे गावातीलच रेशन कार्ड धारक आहे त्याच्यातील काही रेशन कार्ड धारकांची आमच्याकडे काही तक्रारी आल्या. त्या तक्रारींन्वये त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना जो रेशन दुकानातून तो तांदूळ मिळाला
त्याच्यामध्ये प्लास्टिकचा तांदूळ निघालेला आहे आणि तो त्यांनी म्हणजे पाण्यात टाकून पाहिला तर तो तरंगत होता. त्याच्यानंतर तव्यावर टाकून त्यांनी जाळून पाहिला असता तर तो गोळा झाला. तर याच्यावरनं ते सिद्ध झालं की तो तांदूळ जो होता तो प्लास्टिकचा होता आणि त्यांना काही म्हणजे त्याच्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रकारचे त्रासही झाले. पोट दुखणे किंवा संडास होणे अशा प्रकारचे त्यांना त्रास झाले. तर आम्ही थांबनेर गावाचे सरपंच आदरणीय मेघाताई संदीप पाटील, त्याच्यानंतर जिल्हा परिषद सदस्य त्यांचे प्रतिनिधी आदरणीय पेन्शनभाऊ शिरसाट आणि मी उपसभापती विजय बाबू, आम्ही प्रत्यक्ष दुकानावर जाऊन त्या गोण्या चेक केल्या किंवा तांदळाच्या पिशव्या चेक केल्या असता आम्हाला काही अंशी त्या ठिकाणी तशा प्रकारचे दाणे आढळून आले. पाण्यात टाकल्यास ते तरंगले आणि त्याच्यामुळे आम्ही जे काही आहे म्हणजे आदरणीय मेघाताई यांनी तहसीलदार यांच्याकडे तशा प्रकारच्या तक्रारीही दिलेल्या आहेत आणि तुमच्यामार्फत आम्ही परत त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही लवकरात लवकर या जो काही पुरवठा होत असेल हा पुरवठा कुठून होतो तर तो योग्य कसा होईल याकडे त्यांनी लक्ष द्यावे आणि जर हा पुरवठा खरोखरच या ठिकाणी प्लास्टिकचा तांदूळ आढळून आला तर त्यांनी योग्य ती कारवाई करावी अशी मी आपल्यामार्फत त्यांना विनंती करतो. आणि अशा प्रकारच्या तक्रारी पुढे यायला नको आणि जर आल्या तर अशा प्रकारचे जे काही आरोपी असतील किंवा जे असे चुकीच्या पद्धतीने जर काम करणारे असतील तर त्यांची हैगाई केली जाणार नाही. या पद्धतीने आम्ही सर्व पदाधिकारी थांबनेर गावातील आम्ही तुमच्यामार्फत तो इशाराही त्यांना देऊ शकतो की नागरिकांच्या जीवाशी तुम्ही खेळ करू नका. एकीकडे शासन जे काही आहे लोकांना 2 वेळचं पोटभर अन्न मिळावं याच्यासाठी विविध प्रकारच्या त्यांना सवलती देतात किंवा धान्य देतात आणि दुसरीकडे अशा प्रकारचे जर चुकीच्या पद्धती चालू असतील तर या अत्यंत चुकीच्या आहेत आणि त्यांना शिक्षाही व्हायला पाहिजे असं आपल्यामार्फत आम्ही सांगू इच्छितो. धन्यवाद. मी मंगलाबाई तुकाराम मराठे, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे. आमच्या रेशन दुकानामधून आम्ही तांदूळ घेतो. 106 नंबर किराणा रेशन दुकान आहे, तिथून आम्ही रेशन घेतो. त्या रेशनमध्ये तांदूळामध्ये सगळे प्लास्टिकचे तांदूळ निघालेले आहेत. आम्ही धुतो त्यावेळेस वरती तांदूळ येतात, मोकळं तांदूळ येतात आणि सकाळी मी त्या तांदूळ वाढले तर सगळे प्लास्टिक तांदूळ असे गोळा झाले लाडूसारखे आणि अजून प्रत्येक वाटीमध्ये मी काढून ठेवले तांदूळ आणि त्याच्यामुळे रात्री पण त्रास झाला आम्हाला. पोटामध्ये पण दुखत होतं पण आम्ही काय म्हणून सकाळी मी माझ्या मुलाला बोलली तर तो हे काय बघा तर आप्पा पण होते, आपण दाखवलं, आपण पण तेच सांगितलं की तांदूळ प्लास्टिक पेट बघा. सरपंचाला त्यांना पण सांगितलं, त्यांनी पण तेच सांगितलं आम्हाला. तर दादांनी पण तेच सांगितलं की 2-3 लोकांची आपल्याकडे तक्रार आलेली बघा. दरम्यान यावेळी सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामविकास अधिकारी यांनी तात्काळ रेशन दुकानवर जाऊन याबाबत पाहणी केली असता त्यांना प्लास्टिक सदृश्य तांदूळ आढळून आलेत. याबाबत आता सरपंचांनी शिरपूर तहसीलदारांकडे व्हॉट्सॲपद्वारे तक्रार केली आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. एकीकडे गोरगरिबांना 2 वेळचं जेवण मिळावं म्हणून शासन मोफत धान्य वाटप करत असताना दुसरीकडे त्याच धान्यामध्ये प्लास्टिक सदृश्य तांदूळ आढळून येत असल्यानं शासन गरिबांची चेष्टा करतंय का? नागरिकांच्या जीवासोबत शासनाकडून खेळ केला जातोय का? यांसारखे एक ना अनेक प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित झाले. मधुकर शिरसाट, माझा महाराष्ट्र न्यूज, थानेर. गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियाचं फॅड मोठ्या प्रमाणावर वाढलंय. दिवसागणिक यात अधिकच वाढ होताना दिसून येते. याचाच फायदा आता विविध माध्यमातून सायबर क्रिमिनल्स घेत असल्याचं अनेकदा उघड झालंय. यातच आता 200 रुपये द्या आणि 1000 सबस्क्रायबर्स वाढवा असं आमिष देऊन प्रसिद्धीच्या नादात असलेल्या यूट्यूबर्सना आर्थिक गंडा घातला जात असल्याचं समोर येत असल्यामुळे माझा महाराष्ट्र न्यूजनं याबाबत रियालिटी चेक करत या प्रकाराची शहानिशा केली आहे. हेलो हेलो हाँ भैया, मुझे ना मेरा ना
यूट्यूब का चैनल है, तो मुझे ना यूट्यूब को सब्सक्राइबर बढ़ाने के, तो क्या करूँ मैं? सब्सक्राइबर बढ़ जाएंगे आपके, आपका वॉच टाइम भी बढ़ जाएगा। ओके आपका जो व्यूज वगैरह है वो सब बढ़वा देंगे। पूरा पैकेज है 2400 रुपए का। ओके, तो कितने बढ़ जाएंगे सब्सक्राइबर मेरे? जी 2.5 के। ओके, बट ये कंफर्म हो जाना? हाँ, लाइफ टाइम वर्क रहता है, कोई दिक्कत नहीं, जेन्युइन काम। ओके, और कोई इशू तो नहीं होगा ना इसमें कोई? नहीं, कोई इशू नहीं आएगा। ओके, ठीक है। यूट्यूब गाइडलाइंस वेरीफाई करवा के काम करवा के देते हैं, ठीक है। ओके ओके, ठीक है। जी हेलो सर, बोलिए। भैया, वो पेमेंट मतलब मैं कैसे करूँ आपको? मैं आपको क्यूआर सेंड करता हूँ, आप उस पर पेमेंट करवा देना। ओके, जो मेरे भैया सब्सक्राइबर बढ़ जाएंगे वो परमानेंटली रहेंगे ना? हाँ, परमानेंट रहेगा, कोई दिक्कत नहीं है। ओके, मतलब वो टेम्पररी, ठीक है, चलेगा। नहीं, परमानेंट रहेगा, जिससे मतलब 7 से 10 दिन के अंदर आपका फर्स्ट अर्निंग भी स्टार्ट हो जाएगा यूट्यूब से। ओके, चलेगा, ठीक है। आपका नंबर दो। और भैया आपका नंबर फोन पे का दे दो ना मुझे। हाँ, मैं आपको क्यूआर सेंड करता हूँ। चलेगा सर. मला ना एक फोन होता आलेला की मला म्हणजे युट्यूबला म्हणजे माझं चॅनल आहे युट्यूबचं, तर मला सबस्क्रायबर वाढवायचे. तर मी त्यांना कॉल केला, तर ते बोलताय ती मला की एवढ्या पैशामध्ये तुमचे एवढे सबस्क्रायबर वाढून जाईल. तर हे खरंच असतं का? असं काही नसतं कधीही. आजचं तरुण पिढी काय करते, तुम्हाला कमी वेळेमध्ये इन्स्टंट फॉलोअर्स वाढायचे किंवा सबस्क्रायबर्स तुमचे वाढायला पाहिजे म्हणून तुम्ही अशा गोष्टी करतात, पण हे फेक कॉल असतात. हे फक्त तुमच्याकडनं पैसे घेतात आणि पैसे घेतल्यानंतर काही फॉलोअर्स वाढत नाही आणि एक फ्रॉड असतो. किंवा युट्यूबच्या गाईडलाईन्स प्रमाणे म्हण किंवा इंस्टाग्रामच्या गाईडलाईन्स प्रमाणे अशा कुठल्याही प्रकारे फॉलोअर्स वाढत नाही किंवा इन्क्रीज होत नाही. हे फक्त तुमच्याकडनं पैसे घेतात आणि तुम्हाला फसवतात. जसं त्यांनी आता सांगितलं तुला असेल की मी बँक डिटेल्स पाठवतो किंवा क्यूआर कोड पाठवतो, ते कोड स्कॅन केल्यानंतर तुझ्या अकाउंटमधनं पैसे जातील. दरम्यान 200-500 रुपये देऊन कोणतेही सबस्क्रायबर्स किंवा फॉलोअर्स वाढत नाहीत, मात्र आपलं बँक अकाउंट नक्कीच रिकामं होऊ शकतं. यामुळे असे कोणतेही व्यवहार करू नका, असं आवाहन सायबर तज्ज्ञ चैतन्य भंडारी यांनी केलंय. ऍक्च्युली हे तुम्हाला एक रॅन्डम कॉल येतो की तुम्हाला फॉलोअर्स वाढवून मिळेल, आणि आजचे युवा पिढी जी आहे त्यांना फार कमी वेळात फॉलोअर्स वाढायचे असतात, म्हणून ते ह्या रॅन्डम कॉल्सला किंवा स्कॅमर्सला बळी पडतात. तर प्रत्येकाला एकच आव्हान असेल की असं कुठल्याही प्रकारे इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब चॅनल्स मार्फत तुम्हाला काही कॉल येत नाही. हे एक सायबर क्रिमिनल असतात. ते फक्त तुम्हाला पैसे येण्यासाठी कमी वेळात फॉलोअर्स वाढवून मिळेल. जसं तुम्हाला 10,000 फॉलोअर्स पाहिजे असेल तर 200 रुपये 500 रुपयांचं असं रेट असतं. तर प्लीज असं काही करू नका. हे एक स्कॅम्प आहे. तुमचं इन्स्टा जेही अकाउंट सोशल नेटवर्किंग साईट असेल ते सिक्युअर ठेवा. जय हिंद. गेल्या अनेक वर्षांपासून इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब यांसारख्या माध्यमांवर रील्स, व्हिडिओज, शॉर्ट्स बनवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेत. यातच संबंधित कंपन्यांकडून जास्त फॉलोअर्स किंवा सबस्क्रायबर्स असलेल्या युजर्सना पेमेंट केलं जात असल्याचं बोललं जातं. यामुळे कमी वेळेत आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी तरुण पिढी पेड सर्व्हिसेसच्या मागे लागली आहे. मात्र यामध्ये अनेकदा मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक होते. यामुळे अशा आमिषांना बळी पडू नका, असं आवाहन केलं जातंय. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. रविवारी धुळे जिल्ह्यातील शिरपूर या ठिकाणी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या शिवस्वराज्य यात्रेमध्ये राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार येईल, एकदा संधी द्या, तालुक्याचा विकास करेल असं आश्वासन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलं। तर ज्या विचारांमुळे आपली प्रगती झाली तो विचार सोडता कामा नये असं म्हणत आमदार अमरीश पटेल यांच्यावर देखील जयंत पाटलांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय। 14 वर्षापासून आम्ही या शिरपूरच्या राजकारणात आहोत, असं आम्हाला वाटतंय की आज आमचा वनवास संपणार आहे। या वनवासामध्ये आम्ही काय काय भोगलोय आम्हाला माहिती आहे। आम्ही तर भोगला पण मायबाप जनतेने काय भोगलं आहे हे तुम्ही लक्षात घ्या। आम्ही या तालुक्याच्या राजकारणामध्ये 14 वर्षापासून आहोत। इथे शिक्षण सम्राट, विकास पुरुष ज्यांना इथे संबोधलं जातं त्यांच्या विरुद्ध आम्ही संघर्ष करत आलोय। मागे आम्ही भारतीय जनता पक्षात होतो साहेब। भारतीय जनता पक्षाला आम्ही इथे घडवलं, वाढवलं, छोटंसं रोपटं मोठं केलं आणि जेव्हा मोठं रोपटं झालं त्यावेळेस आमचं वाढलेलं ताट हे पळून घेऊन गेले। अशा पद्धतीची राजनीती हे असे सेवा ज्यांच्या भावामध्ये यांच्यामध्ये फक्त आपला व्यवस्था आहे, जनतेचं काही घेणं देणं नाही त्यांना। अशा पद्धतीची राजनीती या तालुक्यामध्ये होते साहेब। या तालुक्या आपण महाराष्ट्रामध्ये सगळेजण असं म्हणतो की हा शिरपूर तालुका म्हणजे विकसित तालुका आहे। मित्रांनो, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, आपला तालुक्याचा पूर्ण विकास झाला आहे का? तालुक्याचा पूर्ण विकास झाला आहे का? तर साहेब ही मायबाप जनता जे सांगते तेच खरं। या तालुक्यामध्ये फक्त काही सम्राटांचा विकास झाला याचा अर्थ तालुक्याचा विकास झालेला नाही साहेब। हा तालुका आमचा शिरपूर सहकारी साखर कारखाना 20 वर्षापासून बंद आहे साहेब। हा कारखाना आपले दिवंगत नेते शिवाजीराव पाटील साहेबांनी सुरू केला होता आणि शेतकऱ्यांना सभासद करून त्यांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी, कष्टकऱ्यांच्या भल्यासाठी, कामगारांच्या भल्यासाठी हा कारखाना सुरू केला। परंतु तो कारखाना चांगल्या पद्धतीने चालू दिला नाही साहेब, कारण की हा जर कारखाना चांगला झाला तर ही मायबाप जनता मोठी होईल आणि हे आपल्याला विचारणार नाहीत आणि यांना मागे टाकण्यासाठी तो कारखाना बंद करण्याचं षडयंत्र यांनी केलं। जिल्हा बँकेवरती यांची सत्ता होती, आमदार हेच, जिल्हा बँकेचे प्रमुख पण हेच। फक्त 26 कोटी रुपये कर्ज हवं होतं, ते सुद्धा यांना मिळत गेली साहेब। पण ते 100 वर्ष पुढे गेले दणदणीने। तर ही जनतेचं इतकं वाईट हालत यांनी केलंय। गेल्या 14 वर्षापासून साहेब आम्ही साखर कारखान्यासाठी प्रचंड संघर्ष करतोय, बैलगाडी मोर्चा केला, आंदोलनं केली, पण यांनी कुठेच आमचं काम होऊ दिलं नाही साहेब। आणि म्हणून 2 महिन्यावर निवडणुका आलेल्या आहेत। जो काही महाविकास आघाडीचा निर्णय होईल त्यात आपल्या सगळ्यांची साथ राहील असा मला विश्वास आहे। उद्याच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल असं महाराष्ट्रावर वातावरण निर्माण झाले। लोकसभेला आपण सगळ्यांनी समोरच्या बाजूने सर्व प्रकारांचा अवलंब झाला तरी या मतदारसंघातलं मताधिक्य बरंच खाली आणलं। याचा अर्थ या मतदारसंघातली जनता सध्याच्या राजवटीवर नाराज आहे। आपल्या मतदारसंघातले अनेक प्रश्न माझ्या आजच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितले। आज रोज मतदारसंघातली लोक रोजगारासाठी बाहेरच्या भागात जातात, तिथं म्हणावं तेवढा रोजगार नाहीये। आदिवासींचे जमिनीचे 5-5 हजार दावे आज वेगवेगळ्या स्तरावर प्रलंबित आहेत, आदिवासी त्रस्त आहेत। राष्ट्रवादीच्या विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांच्यावर किंवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात। मतदारसंघातील साखर कारखाना, दूध संघाचे प्रश्न आहे ज्याचा माझ्या आधी उल्लेख करण्यात आला। आदिवासी आश्रमशाळांमध्ये स्थानिक आदिवासींना रोजगार नाही वगैरे बरेच प्रश्न
रथी महारथी या भागात काम करत असताना देखील शिल्लक कसे राहिले हा माझ्या मनातला प्रश्न. दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये शिरपूर तालुक्यातील मताधिक्याचं प्रमाण कमी झालंय. यामुळे जनता सध्याच्या राजवटीवर नाराज असल्याचं देखील मत जयंत पाटलांनी व्यक्त केलं. अनेक वर्षांपासून शिरपूर तालुक्यातील साखर कारखाने, आदिवासी बांधव, बेरोजगारी यांसारखे विविध प्रश्न प्रलंबित असताना तुम्ही काय करत होते असा सवाल उपस्थित करत स्थानिक आमदारांच्या विरोधात काम करणाऱ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल होत असल्यानं हे गुन्हे थांबवण्यासाठी शरद पवार गटाच्या उमेदवाराला निवडून द्या असं आवाहन देखील यावेळी जयंत पाटील यांनी केलं. या शिवस्वराज्य यात्रेला शिरपूर तालुका तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, शिरपूर. धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावं, धनगर समाजाच्या शैक्षणिक गरजा आणि इतर सुविधा पूर्ण करण्यात याव्या यांसह विविध मागण्यांसाठी आज सकल धनगर समाजाच्या वतीनं राज्यभरात आंदोलनं करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील नागपूर सुरत महामार्गावर असलेल्या आनंदखेडे गावाजवळ सकल धनगर समाजाच्या वतीनं रस्त्यावर मेंढरं सोडून आणि रस्त्यावर ठिय्या मांडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा रस्त्याच्या मध्यभागी ठेवून त्यांचं पूजन करण्यात आलं. जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली. शासनानं लवकरात लवकर आपल्या मागण्यांची दखल घ्यावी अशी मागणी देखील यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे. प्रस्थापित तुम्हाला मुख्यमंत्री कधीच होऊ देणार नाही, धनगरांना येऊ देणार नाही. पण धनगर आणि आदिवासी एकत्र आलेत तर झिरवाळ साहेब आम्ही तुम्हाला म्हणून तुम्हाला सन्मान देऊ. आम्ही लहान भाऊ म्हणत नाहीत आणि आमच्या भागामध्ये आम्हाला संधी मिळाली पाहिजे हेच आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. त्यासाठी हे आंदोलन आहे. जर या सरकारने दिलं नाही तर आमचं आंदोलन नेवासा, पंढरपूर, लातूरला. आमचं जे आंदोलन आहे हे 68 वर्षापासून चालू आहे, परंतु कोणत्याही सरकारने आम्हाला न्याय दिलेला नाही आणि त्यामुळे आज धनगर समाज पेटून उठलेला आहे. आम्ही आता हे आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाहीत आणि हे आरक्षण काही आम्हाला तिथे प्रवेश मिळायला पाहिजे अशासाठी नाहीये. आम्हाला 36 नंबरवर आरक्षण मिळालेलंच आहे, पण रचा ड झाल्यामुळे आम्ही 68 वर्ष त्याच्यापासनं लांब आहोत. ते आरक्षण मिळण्यासाठी आम्ही वाटेल ते करू, पण आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाहीत. या सरकारने आम्हाला आरक्षण दिलं नाही तर या सरकारला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आज खऱ्या अर्थाने उभ्या महाराष्ट्रात रस्ता रोको आंदोलन होत आहे. त्याचं कारण एकच आहे, गेल्या 70 वर्षापासून या समाजाला सगळे सरकार आले आणि गेलेत, त्यांनी झुलवत ठेवलं आणि त्याच्यापासून अजूनही समाजाला न्याय मिळालेला नाही. म्हणून हे आंदोलन आहे. खरं म्हणजे आज 12, 13, 14 दिवस झाले आमचे समाज बांधव मरणाला झुंज देत आहेत, उपोषणाला बसलेत जागोजागी. तरी ह्या गेंड्याचं हे चापडलेल्या पांघरलेल्या सरकारला अजून त्याची जाण होत नाही, त्यांची दया येत नाही आणि म्हणून समाजाचा आज आता अंत संपलेला आहे. आणि म्हणून सरकारने जर समाजाला आता न्याय नाही दिला तर हे आंदोलन ही एक झलक आहे. याच्या पुढचं आंदोलन तीव्र होईल, त्यावेळेस त्याचं सगळं जबाबदार हे सरकार असेल. धन्यवाद. पिछले 70 साल से हमारा जो धनगर समाज है वो पूरा हमारा आरक्षण जो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने हमारे घटने में दिया हुआ है
वो आरक्षण 70 साल से हमारी अंमलबजावनी नहीं हो रही है। वो हमारा आरक्षण उसमें है ही, सिर्फ हमको वो मिलना चाहिए। जो हमारे हक का है वो भी हमसे छीना जा रहा है। इसकी वजह से आज पूरे महाराष्ट्र में हमारे धनगर समाज की तरफ से आए रास्ता रोको आंदोलन किया जा रहा है। ये संवैधानिक मार्ग से किया जाने वाला आंदोलन है। अगर शासन ने, कोई भी शासन आए, कोई भी सरकार आए, हमारे धनगरों को खाली उनको वोट चाहिए, हमारी मांगे उनको पूरी नहीं करनी है। अगर इस बार भी ऐसा करने की उन्होंने जरूरत की तो उनको करारा जवाब दिया जाएगा। ये सकल धनगर समाज की तरफ से मैं आप सबको बताना चाहती हूँ। दरम्यान जवळपास 2 तास सुरू असलेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे नागपूर सुरत महामार्ग अर्थातच गुजरात हायवे पूर्णतः जाम झाला होता। धनगर समाजाच्या मागण्यांची शासनानं दखल घ्यावी यासाठी अतिशय शांततेत हे आंदोलन करण्यात आलं। मात्र धनगर समाज बांधवांनी यावेळी रास्ता रोखून ठेवल्यानं वाहनधारकांची काहीशी गैरसोय देखील बघायला मिळाली। दरम्यान या आंदोलनावेळी शीतलताई चिंचोले, चेतन जगन्नाथ पाटील, विठ्ठल भाऊ मारनर, सोपानदादा पाटील, अभिलालदादा देवरे, सुभाष सर, रवी भाऊ यांसह हटकर, ठेलारी, परदेशी आणि सकल धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। या संदर्भात आम्ही समाजातर्फे तुम्हाला निवेदन देत आहोत। स्पष्टपणे तुमची भूमिका स्पष्ट करायला पाहिजे माध्यमांसाठी। हो साहेब, माध्यमांसाठी भूषण बाहेर आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं। जय जिजाऊ, जय जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज की जय। बोलो दादा जाएंगे तो भाग्य बोलो, असा कसा देश नाही, हम तुम्हारे साथ हैं। या इकडे या, या इकडे या, 2 मिनिटं या इकडे या ना। हम तुम्हारे साथ हैं। खाली येऊन जाणार। सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटलांना आज 7 दिवस झालेले आहे। कोणत्याही पक्षाला जाऊन त्यांची भूमिका स्पष्टपणे निभावत नाहीये। म्हणून आज राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांना हेच विचारण्यासाठी आलेलो आहे की तुमचा पाठिंबा आमच्या सकल मराठा समाजाला आहे की नाही, किंवा मनोजदादा जरांगे पाटलांबद्दल तुमची भूमिका काय आहे, या गोष्टीचा आज धुळे सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांना विचारणा करण्यासाठी धुळे सकल मराठा समाजाच्या वतीने इथे आलेलो आहोत। जय जिजाऊ, जय शिवराय।
शिरपूर भाजप तालुका अध्यक्ष तथा वाघाडी गावचे विद्यमान सरपंच किशोर माळी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ धुळ्यामध्ये माळी समाज आक्रमक झाला असून हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर कार्यवाही करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। वाघाडी गावातील अवैध धंदे बंद करा अशी मागणी केल्याचा राग आल्यानं वाघाडी गावातीलच उपसरपंचासह इतरांनी सरपंच किशोर माळी यांना ग्रामपंचायत कार्यालयात एकटं गाठून जबर मारहाण केली होती। या मारहाणीत किशोर माळींना जबर मार लागल्यानं त्यांना उपचारार्थ धुळ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। माळी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ धुळ्यामध्ये धुळे जिल्हा माळी समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत हल्लेखोरांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे। तालुक्यातील वाघाडी येथील माजी पंचायत सदस्य व लोकनियुक्त सरपंच किशोर माळी यांनी गावातील अवैध धंदे बंद करा अशा सूचना केल्यामुळे याची वाईट वाटून गावातील गाव मुंडांनी किशोर माळी सरपंच यांना एकटे गाठून आणि तेही ग्रामपंचायतच्या कार्यालयात दरवाजे लावून बेदम मारहाण केली। त्यांचे हातपाय तोडेपर्यंत छातीला मार लागल्यानंतर डोक्याला बेदम मारहाण केल्याच्या निषेधार्थ आज धुळे जिल्ह्यातील माळी समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन देऊन त्या गावगुंडांना त्वरित अटक करावी व त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना तडीपार करावी, त्यांची झेंड काढावी अशी मागणी आज जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडे करण्यात आलेली आहे। यावेळी रामकृष्ण खलाने, हनुमंत वाडिले, विलास माळी, प्राचार्य V.B. महाजन, प्राचार्य B.H. जाधव, R.K. माळी, अण्णा माळी, प्राध्यापक अनिल कुमार बोरसे, विलास पाटील, दिलीप देवरे, प्राचार्य S.T. चौधरी, B.N. बिरारी, देवेंद्र पाटील, नंदू माळी, गुलाब माळी, एकनाथ माळी, ज्ञानेश्वर माळी, जयेश माळी यांच्यासह विविध पदाधिकारी आणि माळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।
मुलांना सोडून आले असेल आणि फोर व्हीलर गाडी विकत घेता आली असेल, एकदा जेव्हा 2 मजली घर त्यांना बांधता नसतं आणि समाजासाठी त्यांनी पूर्ण सर्वस्व अर्पण केलं. दुर्लक्ष केलं, मुलाबाळांकडे दुर्लक्ष केलं आणि वास्तू उभी काळामध्ये त्याचा फार मोठा सणाचा वाटा आहे आणि मोठा फार कौतुक करायचं वाटतं. या 2 वास्तू अतिशय डिफिकल्ट आर्किटेक्चर किंवा इंजिनिअरिंग डिफिकल्ट आहे. स्लॅबचं घर बांधणं 4 भिंती वर स्लॅब आणि त्यांनी दानधर्म केला आहे. मला खरोखर या लोकांचं फार कौतुक असं वाटतं. परंतु आपण सर्व मेंबर्स जळगाव नंदुरबार जिल्ह्यातल्या लोकांची इथे नसताना प्रत्येक गृहस्थ साथीग्रस्त